एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। यशो मंदिरचे शिल्पकार स्वर्गीय सगाजीराव हुलवळे यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन जनसेवा पॅनलच्या प्रचाराचा जांभळे येथे भव्य शुभारंभ करण्यात आला। यावेळी बहुसंख्य सभासदांची उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमात डॉक्टर संकेत हुलवळे यांनी आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। त्यांनी आपल्या भाषणात जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आणि सर्वांच्या सहकार्याने निवडणुकीत विजय मिळवण्याचा आत्मविश्वास दर्शवला। सभासदांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जनसेवा पॅनलच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली आहे। उपस्थितांनी डॉक्टर संकेत हुलवळे यांच्या नेतृत्वाखाली एकजूट दाखवली आणि विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार केला। या प्रचार सभेने संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले असून पुढील टप्प्यातील प्रचारासाठी कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत। साहेबांचे विचार आजही आपल्यामध्ये आहेत। इकडची उपस्थिती बघून मला कळतंय, जसं आता सगळ्यांनी सांगितलं की 5 अध्यक्ष विरुद्ध 1 अध्यक्ष अशी निवडणूक आहे। कुठेतरी हे सगळेही साहेबांच्या विचारांना सोडलेली माणसं आहेत असं आता आज जाणवायला लागलं। कारण सभासदांनी आम्हाला एक कौल दिला, त्या सभासदांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पॅनल उभं करा, आम्ही पॅनल देतो तुम्हाला। त्या सभेमध्ये अक्षरशः सभासदांनी पैसेही काढून दिले की नाही तुम्ही लढा, संस्था टिकली पाहिजे। 3-3.5 लाखासाठी 700 कोटीची पतसंस्था विकता कामा नये। तर जसं 2.5 वर्षाचा जो आलेख होता तो काय माझा एकट्याचाच नव्हता, माझ्याबरोबर सहकारी होते, कर्मचारी होते। तिथे एक असा दीपस्तंभ होता, एक मार्गदर्शक होते, माजी व्यवस्थापक शंकरजी हुलवळे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही संस्था खूप वेगळ्या मार्गाला नेत होतो। ते काय माशी शिकली, त्याच्यानंतर आम्हाला पॅनलच्या बाबतीत अनभिज्ञ ठेवलं गेलं, चर्चासत्र चालू होतं। 1 कोटी संस्थेचे वाचावे हाच माझा उद्दिष्ट कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे। कारण की ही निवडणूक निधी जो आहे हा सभासदांच्या पैशांचा आहे, जे पतसंस्थांना प्रॉफिट होतं त्याच्यातून ही तरतूद करावी लागते। मागच्या पंचवार्षिकला हे 35 लाख होतं, पण यावेळी हे 83 ते 85 लाखापर्यंत हा निधी गेलेला आहे। आणि 2 पॅनल उभं राहणं, त्यांचे खर्च, शेवटी हा आर्थिक फटका संस्थेलाही आहे, सर्वांनाच आहे। म्हणून कुठेतरी आम्ही नमती भूमिका घेतली की नाही आपण जुळवून घेऊया, आमचे काही घ्या, तुम्ही या, बसा, आपण करू। पण दुर्दैवाने 1 सीट 2 सीट अशी सुरुवात झाली। मग आम्हाला कळायला लागलं हळूहळू की नाही, संस्थेला तारणं गरजेचं आहे। तरी आम्ही शेवटपर्यंत भूमिका हीच घेतली की आपण बिनविरोधाचीच ही निवडणूक लढवू, पण ते काही शक्य झालं नाही। मग शेवटी सभासदांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही पॅनल उभं केलेलं आहे। आता गडाख साहेबही बोलले, अचानक बोलता बोलता एक महत्त्वाची गोष्ट बोलून गेले, त्याच्यावर मला वाटतं उमाजी काळे साहेब आहेत, शंकर हुलवळे साहेब आहेत, यांनी चिंतन करावं। ही एक आपली सीट बिनविरोध लागू शकते, तर कमीत कमी एका मतदारसंघाचा खर्च तरी वाचू आपण जेवढं एक यंत्र चालवलं आहे त्याच्यात नाही समजा आपल्याला बिनविरोध करता आले। एखादा तरी बिनविरोध असेल तर हुलवळे साहेब, तुम्ही काळे साहेब, तुम्ही काहीतरी यामध्ये लक्ष घाला, महत्त्वाची बाब आहे। तरी जनसेवा पॅनल हे साहेबांनी दिलेलं आहे, त्याप्रमाणेच जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे हे 26 तारखेला आपल्याला मिळेलच, पण लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं असतं। म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। गरज नाही की डॉक्टर संकेत हुलवळेच पाहिजे तिथे संस्था चालवताना, जर जनसेवा पॅनल आलं तरी पुढे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सभासद ठरवतील, आम्ही नाही। जर आमचं पूर्ण पॅनल येतं आहे तर येणार याची ग्वाही मला सगळीकडून मिळाली। काल आम्ही अकोले, संगमनेर, ओतूर, राळेफाटा सर्व ठिकाणी गेलो, सगळ्यांनी एक असा कौल दिला की सभासदांचं पॅनल आहे आणि 100% आम्ही तुम्हालाच सपोर्ट करू। तरी माझं सर्वांना आपला अधिकचा वेळ न घेता नाश्त्याची सोय झालेली आहे, तर थोडा हा अल्पोपहार घ्यावा आणि येणाऱ्या 6 तारखेला जसं रामनवमी आहे, रामाने एखादं शिवधनुष्य मोडलं होतं, त्याप्रमाणे आपल्याला यशो मंदिर पतसंस्थे ही टिकावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील, तरच ती रामनवमी साजरी होणार आहे। तरी मला सर्व सभासदांना
सहकार्यातनं सहकार महर्षी एस जी उलवे साहेब जे यशोमतीचे भाग्यविधाते आणि शिल्पकार आहेत. तर माझं हे सांगणं आहे, त्यांच्या जनसेवा पॅनलला तुम्ही भरभरून मतदान करा. पॅनल टू पॅनल मतदान झालं पाहिजे. प्रत्येकजण एस जी उलवे आहे हेच समजून तुम्ही मतदान करा. आणि मी ग्वाही देतो की जे काय मोडे असेल 2.5 वर्षाचा कारभार पारदर्शक आहे. पुढचे सगळे आडाखे आहेत किंवा ज्या सगळ्या संख्या आहेत त्या तुमच्या समोर येतीलच. आमचे कान धरायला तिथे उमाजी काळे साहेब आहेत, शंकर उलवे साहेब आहेत, आमचे चुलते डी जी उलवळे हे आसूड ओढणारे आहेत. त्याच्यामुळे काळजी कुठल्याच प्रकारची नसावी. संस्था चांगल्याच गोष्टींमध्ये पुढे जाईल. आणि जसं आता गडाख साहेबांनी महिला सक्षमीकरण, त्याबरोबर सहकार क्षेत्र फक्त पतसंस्थांशी निगडीत नाही आहे ना. खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपण शेती असो, भरपूर असे काही व्यवसाय जे सहकाराशी जोडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. मग इकडच्या पठार भाग असो, पुण्याचा भाग असो, इकडच्या भरपूर तरुणांना एक उद्योजकाची संधी निर्माण होते. महिलांना मायक्रो फायनान्सतर्फे एक वेगळं स्थान समाजात निर्माण होऊ शकतं. तर का आपण हे करू? बचत गट आहेतच, पण मायक्रो फायनान्स ही वेगळी संकल्पना आहे. आपण खूप वेगळ्या लेवलला आणत चाललोय. संस्था गुणात्मक वाढली पाहिजे हेही खरं. आणि मी सर्वांना आव्हान आता हेच करतो की जनसेवा पॅनलला तुम्ही भरभरून 6 तारखेला मतदान करा. तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप कधीच होणार नाही की आपण यांना का मतदान केलं. का? कारण की ही लोक आहेत आणि सभासद आहेत, ते पूर्ण लक्ष ठेवणार आहे. तरी आपण सर्व आला, आपले मी आभार मान्य करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.